नमस्कार, मी सागर झनके, आधुनिक केसरी न्यूज चॅनलच्या वतीनं आज आपण जळगाव जामोद या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्राचं आयोजन केलं आहे। आपल्याला माहीत असेल की बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि सुरुवातीपासूनच बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते। त्यामुळेच त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार चांगलं आणि ठोस काम केलं। त्याचाच एक भाग म्हणून 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी महाराष्ट्रामध्ये दर्पण नावाचं हे पहिलं वृत्तपत्र सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना तेव्हापासूनच त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली आणि तेव्हापासूनच त्यांचा जो जन्मदिवस आहे हा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून जाहीर केला। त्यांचे जे लेख असत ते विचारपूर्वक त्यांचे लेख होते। बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय हुशार बुद्धिमत्तेचे होते। त्यांनी जात पात कर्मकांड अनिष्टता प्रथमपरा यावर त्यांनी कडकपणे ठोस असं लेखन केलं। त्यांचे लेख विचारपूर्वक होते। इंग्रजांच्या अधिपत्याखाली ते नोकरीवर असतानाही त्यांनी त्यांच्या विरोधात लेखन केलं। म्हणूनच सर्व समाज, सर्व पत्रकार बांधव त्यांच्यापुढे नतमस्तक होतात। आज पत्रकार दिनाचं औचित्य साधूनच आपण जळगाव जामोद या ठिकाणी एका चर्चासत्राचं आयोजन केलं। आपल्यासोबत आहे या चर्चासत्रामध्ये अश्विन भाऊ राजपूत आहेत। 1999 ते 2016 या कालखंडात त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी फ्रीलान्सिंग फोटोग्राफी केली। त्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी बरेच वर्ष घालवले आणि असं एक आगळेवेगळं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे। त्यानंतर आपल्यासोबत आहेत गुलाबराव इंगळे, सकाळ वृत्तपत्राचे जळगाव जामोदचे तालुका प्रतिनिधी आहेत। तुम्हा दोघांचे मी आपल्या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो। अश्विन भाऊ, आपल्याला माहित असेल की पत्रकारिता ही लोकशाहीची ढाल असं म्हटलं जाते। मोठ्या ताकदीने आपण असं म्हणतो की पत्रकारिता ही लोकशाहीचा होता आधारस्तंभ आहे। परंतु आज रोजी आपण पाहत आहात की वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या घटनांमधून पत्रकाराची आणि पत्रकारितेची कुठेतरी गळचेपी होताना आपल्याला दिसते। काय सांगाल आपण? सर्वप्रथम सर्व जनतेस आणि तुम्हाला आज पत्रकार दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि जसा आपला प्रश्न आहे की आजच्या काळात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिल्या जाते, पण दुसरीकडे त्यांची काम करत असताना गळचेपी होते का? तर प्रत्यक्ष फील्डवर पाहताना आज रोजी स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या पद्धतीनं पत्रकारिता व्हायची तर ते एक प्रकारच्या चळवळी होत्या। त्यांचं उद्दिष्ट इंग्रजांविरुद्ध लढून सर्वसामान्य जनतेचा मनातील प्रश्न मांडणे आणि स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाचा कणा बनणे हा त्यांचा हेतू होता। परंतु आजच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून, शासन दरबारी मांडून, त्यांच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देणे ही भूमिका पत्रकार आपल्या खांद्यावर घेऊन काम करत आहेत। तर याच्यामध्ये मुख्यतः शहरी आणि ग्रामीण अशा 2 भागात पत्रकार विभागलेले असून आणखी एका उपविभागात काही श्रमिक आणि काही त्यांच्या स्वेच्छेने असलेल्या सेवाव्रत घेऊन जे वेळ मिळेल तेव्हा जे पत्रकारिता करतात, तर अशा 2 उपविभागात सुद्धा त्यांची विभागणी आहे। तर काम करत असताना हे सर्व पत्रकार आपण ज्या कार्यालयाशी बांधील आहोत, आपले जे पत्रकारितेतील जे आपल्या वृत्तपत्राचे मालक आहेत, मोठ्या कंपनीज आहेत, तर ते ज्या विचारधारणेला धरून किंवा ज्या विचाराने काम करतात त्याच्याशी बांधिलकी ठेवूनच आपल्याला एक प्रकारे काम करावं लागते। आपल्या पेपरच्या विचाराच्या एकदम त्या पत्रकाराला विरुद्ध जाता येत नाही। आणि दुसरीकडे फील्डवर काम करताना प्रत्यक्ष जे चित्र आहे, एकदम जर एखादा पत्रकार आक्रमकरित्या समस्या मांडत असेल किंवा तिचा पाठपुरावा करत असेल तर त्याला काही जे गुन्हे प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा काही गट आहेत, या लोकांचा दबावाला त्याला प्रत्यक्ष सामोरं जावं लागते आणि कुठलीही बातमी लिहिल्यावर ते अर्ध्या लोकांच्या बाजूची असते तर उरलेल्या काही लोकांच्या विरोधात असते। त्याच्यामुळे तो विरोधक गटाचा सुद्धा त्याला विरोधाला त्याला सामोरं जावं लागते। तर एक प्रकारे याचा मध्य काढून आणि कुठलंही आर्थिक पाठबळ विशेष नसताना पत्रकार एक सामाजिक वसा घेऊन त्या गळचेपीला सहन करून मध्यम मार्गाने एक प्रकारच्या तरीही या समस्यांना सामोरे जाऊन
जनतेस न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीतच आहे. खरं तर सत्य, विश्वास आणि प्रामाणिकपणा या 3 गोष्टी आत्मसात केल्या तर नक्कीच पत्रकारिता ही यशस्वी होते. याच गोष्टीला अनुसरून माझा दुसरा प्रश्न आहे गुलाबराव इंगळे यांना, की पत्रकार समाजासाठी अहोरात्र काम करते, एक देश घडवण्याचं तो काम करते, परंतु ज्यावेळेस एखादी वाईट परिस्थिती पत्रकारावर ओढावते किंवा त्या पत्रकारावर एखाद्या व्यक्तीचा दबाव येतो किंवा त्याच्यावर कुठला तरी त्याला मारहाण केल्या जाते, त्यावेळेस मात्र त्या पत्रकाराच्या पाठीशी पत्रकार आणि त्यांच्या विविध संघटना सोडल्या तर त्याच्या पाठीशी कोणीच उभा राहत नाही. त्याबद्दल आपल्याला काय वाटते? कारण तो लोकांसाठी काम करते. हे सागर, तुझं म्हणणं खरं आहे. आता आजकाल तेच सर्वीकडे सुरू असते. नुकतीच आपल्या बाजूच्या जिल्ह्यामधली झालेली एक घटना आहे. पत्रकार दिवसभर, काही पत्रकार तर पूर्ण वेळ पत्रकारिता करतात. आता काल परवाच्याच अधिवेशनात आपल्या आमदार साहेबांनी म्हटलं, पत्रकारांनी पूर्ण वेळ कधीच पत्रकारिता करू नये, आपला सर्व प्रपंच चालवल्यानंतर उर्वरित वेळातच पत्रकारिता करायची. कारण आपल्याला काही ते मोठ्या शहरामध्ये पगार असतात, या पत्रकाराला काही पगार नसतात. इथं फार त्याची तारेवरची कसरत असते. आणि एखादी घटना झाली, तू म्हणतो तशी एखादी बातमी आली त्याच्यावर मारहाण झाली, समजा एखाद्या वरली विरुद्ध काही लिहिलं तर त्याला ते सर्वच संघटनाही मदत नाही करत आणि आपले पत्रकार सुद्धा त्याला सोडून देतात की त्याच्याबद्दलची भावना बायानं काहीतरी त्याला पैसे मागितले असेल अशी होते. आणि हे सर्व असताना त्याला कुटुंबातूनही काही पाठबळ नसते आणि राजकीय लोकप्रतिनिधी तर त्याला अशा बाबतीत सहकार्य करत नाही. कारण त्यांचं मत काय असते, आधा याच्या विरोधात आहे, उद्या आपल्या विरोधात काही तो राहू शकते. त्याच्यात आता आपण म्हणतोय पत्रकारिता हा 4था स्तंभ आहे, 4था स्तंभ आहे. पहिले जे 3 स्तंभ आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहे. हा 4था स्तंभच कोण केला त्या माणसाला आपण शोधलं पाहिजे की ज्यानं आपल्यावर हे दिवस आले. नाही तर या पत्रकारासाठी हे सरकार येते ते येते, कोणीच काही करत नाही. मोठ्या शहरात काम करणाऱ्या पत्रकारांना पगार असतात, मानधनाव्यतिरिक्त असे. इथं तर तू पत्रकार आहेस की नाही, काही काही तर वर्तमानपत्राचे संपादक ते ओळखपत्र सुद्धा देत नाहीत पत्रकारांना, अशी होते. आता संग्रामपूरची घटना झाली, त्या एका पत्रकाराला व्हिडिओने काढून दिलं. निवेदनं दिल्या पलीकडे काय झालं त्या व्हिडिओवर कारवाई कोणच काही केलं नाही. फक्त आपल्या संघटनांनी दिले, बाकी कोणता आमदार, खासदार, राजकीय व्यक्ती काहीच बोलला नाही. तर हे दुर्दैव. याच्यासाठी ग्रामीण पत्रकारासाठी विशेष म्हणजे काहीतरी कठोर कायदे शासनानं करायला पाहिजेत, जेणेकरून तो पत्रकार टिकला पाहिजे, जगला पाहिजे. अगदी बरोबर. आपल्याला माहित असेल की शहरी, ग्रामीण असे पत्रकारांचे विविध घटक पडतात. शहरी भागातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या वेगळ्या समस्या आहेत. ग्रामीण भागातला पत्रकार हा बिचारा रात्रंदिवस आपली मोटरसायकल, सायकल जे काही असेल त्यामधून आपलं बातम्यांचं कलेक्शन करतो आणि काम करतो. तर अश्विन भाऊ, तुम्ही काय सांगाल, ज्या ग्रामीण भागातील ज्या पत्रकारांच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये त्याला आरोग्याचा प्रश्न असो, त्यामुळे त्याचा घराचा प्रश्न असो, अनेक समस्या आहेत, परंतु त्या बाबतीत सरकारचं कुठलंच ठोस धोरण नाही. आपल्याला काय वाटतं, याच्यामध्ये कुठला बदल झाला पाहिजे, कुठले काम पत्रकारांच्यासाठी झाले पाहिजे? सध्या ग्रामीण भागात जे पत्रकार काम करतो तर त्याला श्रमिक पत्रकारासारखं ठोस काही मानधन नाही. आणि एखाद दुसऱ्या पेपरला असलंही तर ते नगण्य आहे, त्याच्यामध्ये स्टेशनरी त्याची होऊ शकत नाही. आणि ग्रामीण भागात काम करताना तिथल्या ज्या समस्या तो मांडतो तर लोकसंख्येची जी घनता आहे ती कमी असल्यामुळे त्याला सर्वच जण ओळखत असतात आणि नातेसंबंध सुद्धा आड येतात काम करताना. तर त्यांनी जेही समस्या मांडली, अर्ध्या लोकांच्या तो याच्यामध्ये विरोधात जाऊन बऱ्याच वेळा तो त्यांचा विरोध ओढवून घेत असतो. आणि जाहिरात वगैरेचं जे त्याला माध्यमातून त्याला जे काही आर्थिक स्रोत जो मिळाला पाहिजे त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी असते. वर्षभरातून फार कमी जाहिराती त्याला मिळतात, मानधनही नाही, जाहिरातही नाही. तर याच्या समस्येवर मात करण्यासाठी साईडला काहीतरी बिझनेस करून आणि आपला हा जो पत्रकारितेचा एक प्रकारे शौक म्हणता येईल, वसा म्हणता येईल, हा कायम ठेवून हे पत्रकार कसे तरी बिचारे काम करत आहेत. आणि जे दखल घेतली पाहिजे शासनाने ग्रामीण पत्रकारांची, विशेषतः आज तुम्ही कालच्या पत्रकारांच्या अधिवेशनात बऱ्याच जे सिनियर पत्रकार मंडळी आहे पाहुणे म्हणून आलेली व्यासपीठावरून त्यांनी म्हटलं की कुठलंच वृत्तपत्र हे ग्रामीण बातम्यांशिवाय निघू शकत नाही, त्याला शोभा येऊ शकत नाही, त्याचा दर्जा मेंटेन होऊ शकत नाही. तर मग हे म्हणत असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागातल्या पत्रकाराला
शासन दरबारी किंवा शहरी व्यासपीठांसमोर विशेष काही महत्त्व असल्याचं दिसत नाही. तर या पत्रकारांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्यावर होणारे काही हल्ले रोखण्यासाठी किंवा त्यांना स्थिर काही उत्पन्न मिळण्यासाठी शासनाने आणि राजकीय मंडळीने काही ठोस पावलं उचलावीत असं मला वाटतं. ते की सध्या सोशल मीडियाचं युग आहे आणि जग आहे. तर आज कसं होऊन राहिलं, पहिले दर्पण वृत्तपत्र होतं, त्यानंतर वेगवेगळे वृत्तपत्र आले, त्याच्यामध्ये भाषाचे जांभेकर असो, डॉक्टर आंबेडकर असो, त्यांनी मुखनायक असो, याच्या माध्यमातून चांगलं त्यावेळेस समाजाचं काम केलं. परंतु आता असं होत आहे की उठसूट कोणी बी आपलं वेब पोर्टल न्यूज चॅनल सुरू करत आहे, कोणी एखादं पाक्षिक सुरू करत आहे, एखादं कोणी सार्वजनिक सुरू करत आहे. तर ज्यांना पत्रकारिता पै माहीत नाही असे लोक सुद्धा संपादक होत आहेत. त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं, हे खरंच योग्य आहे का? ते योग्य आहे म्हणता येईल, नाही म्हणता येईल. कारण काही काही न्यूज आहेत आता घडली की 1 तासात व्हायरल करतात. पण या सोशल मीडियामुळे, या समाज माध्यमामुळे प्रिंट मीडियावरची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरची बी मोठ्या क्षेत्रातल्या लोकांची विश्वासार्हता उडत चाललेली आहे. कारण त्या बातमीत तथ्यच नसते. किती बातम्यामध्ये पूर्ण सत्य कधीच नसते, सर्व अर्ध सत्य असते. आणि मग काय याच्यामुळे कोणी मोठे मोठे वृत्त प्रिंट मीडिया पेपर कोणी घेत नाही, वाचत नाही. आपल्याला जर आपल्या ज्याच्यावर पोर्टलवर भेटते सर्व तसं करतात. आणि ह्याच्यात काय हे घातकही आहे समाजाला. त्याच्यामुळे कोणी काही टाकलं, या पोर्टलवर हे आलं, त्यानं गावागावात मनामनात द्वेष निर्माण होतात, भांडणं होतात, जातीय सलोखा बिघडते. त्यामुळे या सोशल मीडियावर विश्वास फार कमी लोकांचा आहे. अश्विन, उठसूट जो तो आपण वर्तमानपत्र या ठिकाणी काढत आहे, ज्यांना वर्तमानपत्राची भाषा कळत नाही, बातमी कशी लिहितात, कशी असली पाहिजे हे समजत नाही, असे लोक सुद्धा वर्तमानपत्र मोठ्या प्रमाणात काढताना आपल्याला दिसत आहे. मला काय वाटतं, हे योग्य आहे? जसं आपण पूर्वी म्हटलं, पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी एक चळवळी होत्या या वृत्तपत्रांच्या, परंतु आता असं म्हणणे योग्य नाही. परंतु हा एक प्रकारचा कमर्शियल धंदा होताना आपल्याला दिसतोय. जरी आपण पत्रकार आहे, आपलं ते म्हणणे योग्य नाही, परंतु जे मोठ्या मोठ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूकदार याच्यामध्ये आलेले आहेत आणि विविध भाषांचे माध्यमं काढून त्यांचे मोठमोठे ग्रुप आहेत, तर तोच नियम खालपर्यंत लोक आणून जाहिरातीच्या माध्यमातून आपला फंड जमा करून आपली एक वेगळी ओळख तयार करून आणि आपलं अस्तित्व तयार करण्याच्या मार्गावर ही वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे. परंतु असं कुठलंही वृत्तपत्र येताना जर त्यानं त्याच्या कायद्यांची, तरतुदींची, त्रुटी काढून तरतुदी पूर्ण करून कागदपत्र देऊन जर तो शासनाकडून जर नंबर घेत आहे त्या संबंधित विभागाचा, तर त्या वृत्तपत्राला आपल्याला ते इलिगल आहे असं काही म्हणणं किंवा त्याच्या संख्येवर प्रश्न उठवणं मला उचित वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये येणारा जो दर्जा आहे हा मात्र तपासण्यासाठी वाचक पुरेसे आहेत. वाचकांना ते लक्षात येते. त्या वृत्तपत्रा दर्जा त्यांनी कायम टिकून ठेवला पाहिजेत. त्याच्यामध्ये जे असायला पाहिजे त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्या पाहिजेत, विनाकारणच्या गोष्टी त्याच्यामध्ये नसल्या पाहिजेत. खरी गोष्ट आहे. अश्विन भाऊ, आपण एक पत्रकार आहात, आपण फोटोसाठी फोटोग्राफी सुद्धा आपण बरंच काम केलेलं आहे. तर आज जे पत्रकारिता आहे, जे पत्रकार आहे ते खरंच कुठेतरी भरकटत आहे का, की ते खरंच समाजाचं वास्तव मांडत आहे का, आपल्याला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार योग्य दिशेनं काम करत आहेतच. त्यांच्या विरोधात किंवा त्यांची समीक्षा करण्याएवढा तर मी मोठा नाही, परंतु जे काही माझ्या वर्तुळात किंवा माझ्या आजूबाजूला मला दिसलं ते मात्र मी स्वतंत्रपणे मांडतो. की जितके मी पत्रकार सगळे पाहतोय आज, यांना एक प्रकारे स्वातंत्र्याने काम करण्याची म्हणजे मुभा नाही आहे. जशी बातमी ते लिहून पाठवतील, त्यांचं कार्यालय ते तशीची तशी छापेल की नाही हे सांगता येत नाही. कारण प्रत्येक विविध मोठमोठ्या मीडियानी आपली एक विचारधरणी, एक राजकीय विचार हा थोपवून घेतलेला आहे किंवा ते स्वतः त्याच्यामध्ये विलीन झालेले आहे. आणि त्या विचाराच्या विरुद्ध जर पत्रकार इनपुट देत असेल, म्हणजे बातमी पाठवत असेल, तर त्याला नक्कीच त्या टेबलवर ते बदलून घेतात. म्हणजे त्यांनी जे पाठवलेलं स्वतंत्र मत आहे याला कुठंतरी तिथं ते एक पेनाची नीप तोडल्यासारखं तिथं त्याचा विचार हा दाबला जातो. आणि काही ठिकाणी याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असतात. स्थानिक काही गुंडशाही प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्यांच्यावर काही अवैध धंदे वगैरेंमध्ये ज्यांचं स्थान आहे, त्यांचे सोर्सेस आहे, सगळ्याच्या चैन आहेत, या एकमेकावर डिपेंड, या डिस्टर्ब त्याच्या सत्या लिहिण्यामुळे होऊ शकतात. तर याचा मध्य साधत
आणि काही मोठे वृत्तपत्र असतील किंवा मीडिया असेल, याला एक आर्थिक स्रोत देणारा कायम काही घटक असतो की जो वर्षभर जाहिरातीच्या माध्यमातून एक अंश उभा करत असतो. तर एकदमच त्याच्या विरोधात लिहितानाही बरेच मीडिया सौम्य होताना दिसतात. तर त्याही ठिकाणी पत्रकार हा एक प्रकारे लाचार होताना दिसून जातो. त्यामुळे अशी जी एकदम बहादूर होऊन आणि आक्रमकता घेऊन समस्या मांडण्याची जी पूर्वीची पद्धत होती, तिला कुठेतरी ती आता बोथट होताना दिसत आहे. रोखठोक बोलण्यातून ह्या सर्व गोष्टी जाणवतात. आपण आपल्या चर्चासत्राच्या अंतिम भागाकडे जाऊया. आज पत्रकार दिवस आहे. भाऊ, आपण पत्रकार बांधवांना आजच्या दिनी काय संदेश द्याल? आज सर्व पत्रकार बांधवांना तर पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि पत्रकारांनी भविष्यात सकारात्मक पत्रकारिता करावी आणि एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करावी. निगेटिव्ह बातमीकडे कधी जाऊ नये. जर जायचं असलं तर त्यात पूर्ण खोलात शिरावं, त्याची सत्यता पडतावी. नाही तर कोणाच्या IQ याच्यावर बातमी लिहिणं, कोणाचं चारित्र्य हनन करणं हे काही योग्य वाटणार नाही. आणि त्याच्यामुळे पत्रकाराविषयी म्हणजे सर्वच पत्रकाराविषयी मग थोडं पाहण्याचे दृष्टिकोन हा समाजाचा बदलतो. त्याच्यामुळे पत्रकारांनी सत्यता पडताळावी आणि शक्यतो सकारात्मक पत्रकारिता करावी, एवढंच मी सांगितलं. सकारात्मक पत्रकारिता पत्रकारांनी अवलंबावी असं आपलं मत आहे. अश्विन भाऊ, आपण रोखठोक भूमिकेसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपली एक ओळख आहे. आपण आपलं मत नेहमी सडतोडपणे मांडता, बोलता. तर आज पत्रकार दिनानिमित्त जसं भाऊनी सांगितलं की सकारात्मक पत्रकारिता फार एक मोठा एक विषय आहे. कारण आपण पाहतो वर्तमानपत्र उघडल्या नकारात्मकच बातम्या सर्वात जास्त असतात. पॉझिटिव्ह स्टोऱ्या फार भाऊ कमी असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही जे म्हणता की सकारात्मक पत्रकारिता हा वसा ठेवूनच पत्रकारांना त्या तसं काम केलं पाहिजे. अश्विन भाऊ, तुम्ही काय सांगाल? आज पत्रकार दिनी पत्रकारांना तुम्ही कुठला संदेश द्याल? मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंना आणि माझ्या वरिष्ठ पत्रकारांना हे विनंती करेल की तुम्ही जे दिवसभर काम करता, या कामामधून कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी एक अशी बातमी घ्या की ज्याच्यामधून काहीतरी लोकहित होईल. आणि माझ्या आधीचे जे सगळे मुद्दे आहेत की आपण सकारात्मक बातमी बनवावी, कोणाचं चारित्र्यहरण करू नये, याच्यावर सुद्धा माझं एकमत काकांच्या भूमिकेशी आहेच. परंतु पत्रकारांनी फिरत असताना आपल्या आजूबाजूला संवेदनशीलता जिवंत ठेवून आपल्या लेखणीमधून गोरगरिबाला, सर्वसामान्य जनतेस न्याय कसा मिळेल हे याचा प्रयत्न करावा आणि न घाबरता सत्य लिहित राहावे. आणि आदरणीय सर्व संपादकांना सुद्धा विनंती करतो की फील्डवरून पत्रकार अतिशय मेहनतीने बातमी बनवतो, तर संपादकांनी सुद्धा तिला न्याय देत योग्य ती जागा द्यावी आणि चांगल्या पद्धतीने तिला मांडावी. आणि जर काही प्रकरणामध्ये पत्रकार जर अडकला असेल तर त्याच्या कार्यालय आणि संपादकांनी त्याच्या पाठीमागे आणि संघटनांनी सगळ्या उभे राहावे, एवढंच मी सर्व पत्रकारांना सांगेल आणि आजच्या दिनी त्यांना शुभेच्छा देईल. नक्कीच आज पत्रकार दिवस आणि त्यानिमित्त आज आपण या ठिकाणी चर्चासत्राचं आयोजन केलं. पत्रकारांची भूमिका, पत्रकारांचं कार्य, पत्रकारांच्या समोर निर्माण झालेल्या समस्या याबद्दल आपण या ठिकाणी बऱ्यापैकी चर्चा केली. आपल्या चर्चेच्या सत्रामध्ये सकाळ वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय गुलाबरावजी इंगळे, त्यानंतर अश्विनभाऊ राजपूत हे सुद्धा आपल्या या स्टुडिओमध्ये आले, त्यांनी सुद्धा आपल्या या ठिकाणी मत व्यक्त केलं. तर मी तुम्हाला दोघांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपला चर्चासत्र या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद.